मी नवी मुंबईमधून आहे। नवी मुंबईतील ऐरोली इथं महापालिका प्रसूतिगृहामध्ये एका 8 महिन्यांची गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झालाय। तर चुकीचा डोस दिला गेला आणि त्याच्यामुळे तिचा आणि तिच्या बाळाचाही या घटनेत मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये जोरदार राडा केला। तर संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये शिरकाव केला आणि प्रशासनाच्या विरोधात अक्षरशः गोंधळ घातला। दरम्यान संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते महापालिका कार्यालयात दाखल झाले। मध्ये ऍडमिट आहे, ती सिरियस आहे आणि ह्या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जो कार्यालय प्रमुख आहे आयुक्त ते आम्हाला भेट टाळतायत। आता सभागृहामध्ये होते आणि नुकतंच आम्हाला कळालंय की आता जेवण चालू आहे। म्हणजे अधिकारी जेवतात आणि नागरिक मरतात अशी भावना आहे आमची। आज आम्ही ही केबिन सोडणार नाही जोपर्यंत आमच्या बहिणीला न्याय मिळत नाही, जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन होणार नाही, तो बडतर्फ होणार नाही, तोपर्यंत ही केबिन आम्ही सोडणार नाहीये। एवढं सांगायचंय, सरकार खोटे आश्वासनं देते, लाडकी बहीण योजना राबवते आणि ही आरोग्याची जी दक्षता घ्यायची महिलांची ती घेतली जात नाही। 8 महिने प्रेग्नंट असलेली महिला, माझी भगिनी, तिचा मृत्यू झालाय, तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झालाय, ते बाहेर जग बघायला याच्या अगोदर ह्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झालाय। त्या घरातल्या कुटुंबावर काय अवस्था झाली असेल। लाडकी बहीण योजना राबवते आणि आरोग्याचं काय झालंय सरकारला आम्हाला प्रश्न विचारायचा।